नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी जी.के क्यूज चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील रोज नवीन जनरल नॉलेज प्रश्न. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रासोबत शेअर करा. तर चला मग आजची भन्नाट जी.के क्यूज सुरू करूया. पिवळा गुलाब कुठे आढळतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ भारत, ब जपान, क चीन, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ भारत. पिवळा गुलाब भारत येथे आढळतो. भारताच्या राष्ट्रीय बौद्ध चिन्हात किती सिंह दिसतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ 2, ब 3, क 4, ड 5. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 3. भारताच्या राष्ट्रीय बौद्ध चिन्हात 3 सिंह दिसतात. कोणत्या देशात कुत्रा पाळण्यासाठी परवाना आवश्यक आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ भारत, ब क्युबा, क नेपाळ, ड जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड जपान या देशात कुत्रा पाळण्यासाठी परवाना आवश्यक आहे. उलर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ गोवा, ब मैसूर, क नैनिताल, ड जम्मू काश्मीर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड जम्मू काश्मीर. उलर सरोवर जम्मू काश्मीर या राज्यात आहे. पेप्सी ही कोणत्या देशातील कंपनी आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ भारत, ब सिंगापूर, क अमेरिका, ड पाकिस्तान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क अमेरिका. पेप्सी ही अमेरिका देशातील कंपनी आहे. अन्न किती वेळा चावून खावे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ 30 वेळा, ब 32 वेळा, क 28 वेळा, ड 40 वेळा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 32 वेळा. अन्न 32 वेळा चावून खावे. अतिप्रमाणात पाणी पिल्याने कोणत्या अवयवाला इजा पोहोचते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ डोळे, ब फुफ्फुसे, क यकृत, ड हृदय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड हृदय. अतिप्रमाणात पाणी पिल्याने हृदय या अवयवाला इजा पोहोचते. उंदराला किती दात असतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ 10 दात, ब 12 दात, क 18 दात, ड 20 दात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड 20 दात. उंदराला 20 दात असतात. कोणता प्राणी एकदा झोपल्यावर पुन्हा जागा होत नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ मुंगी, ब झुरळ, क उंदीर, ड माकड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब झुरळ. हा प्राणी एकदा झोपल्यावर पुन्हा जागा होत नाही. ताजमहाल कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ गंगा, ब यमुना, क कावेरी, ड गोदावरी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब यमुना. ताजमहल यमुना नदीच्या काठावर स्थित आहे. ॲम्ब्युलन्सची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ भारत, ब युरोप, क जपान, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब युरोप. ॲम्ब्युलन्सची सुरुवात युरोप या देशात झाली. जगातील सर्वात सुगंधित फूल कोणते आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ गुलाब, ब कमळ, क केवडा, ड चमेली.
या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क केवडा. जगातील सर्वात सुगंधित फूल केवडा हे आहे. भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ टमाटर, ब आलू, क कांदा, ड गोबी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब आलू. भारताची राष्ट्रीय भाजी आलू ही आहे. गांधीजींचा चष्मा कोणी विकत घेतला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब चीन, क जपान, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड अमेरिका. गांधीजींचा चष्मा अमेरिकेने विकत घेतला. मोराचे आयुष्य किती असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 12 वर्ष, ब 15 वर्ष, क 18 वर्ष, ड 20 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड 20 वर्ष. मोराचे आयुष्य 20 वर्ष इतके असते. शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 5 ऑगस्ट, ब 8 ऑगस्ट, क 4 सप्टेंबर, ड 5 सप्टेंबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड 5 सप्टेंबर. शिक्षक दिन 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. कोणती वनस्पती मांस खाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत वडाचे झाड, ब पिंपळाचे झाड, क कडुलिंबाचे झाड, ड पिच्चर प्लांट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड पिच्चर प्लांट ही वनस्पती मांस खाते. कोणता प्राणी मागे चालू शकत नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ कुत्रा, ब मोंगूस, क कांगारू, ड जिराफ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क कांगारू हा प्राणी मागे चालू शकत नाही. कोणत्या देशात कुत्र्यांची पूजा केली जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ जपान, ब भारत, क नेपाळ, ड पाकिस्तान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क नेपाळ या देशात कुत्र्यांची पूजा केली जाते. विमानाची किंमत किती असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 200 करोड, ब 300 करोड, क 350 करोड, ड 408 करोड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड 408 करोड. विमानाची किंमत 408 करोड एवढी असते.